स्वागत आहे। आता सध्या जे अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी तरतूद केली आहे, पण त्यांना कर्ज माफ नाही केले। शेतकऱ्याबद्दल नेहमीच तुम्ही आंदोलन करताय, काय सांगाल? कर्जमाफी हा काही महत्व मेन पर्याय नाही। कर्जमाफी करून त्याला हमीभाव देण्याची व्यवस्था करावी। इकडे कर्जमाफी द्यायची आणि दुसरीकडे भावात कमी द्यायचं असेल तर या कर्जमाफीला अर्थ उरत नाही। ते लूट आहे, ते लूट थांबणं गरजेचं आहे। आणि म्हणून कर्जमाफी सोबतच आमच्या दामाला भाव भेटणं। तुम्ही सांगा 2022-23 मध्ये कापसाच्या 8,000 भावाची शिफारस राज्य सरकारनं केली आणि केंद्रानं 6,660 रुपये भाव जाहीर केला। एका क्विंटल मागं 15% नफा सुद्धा भेटला नाही। हे काँग्रेसमध्ये पण झालं, राष्ट्रवादीचं सरकार असताना पण झालं आणि बीजेपी मध्ये तेच होतं। फक्त ओरडतोय आम्ही सत्ता नसली का। मुळात शेतकऱ्याशी लोकांशी काही लेनदेन कोणाला नाहीये। तुम्ही उलट सत्तेमध्ये आहात, काय सांगाल या संदर्भात? मी शेतकऱ्यासोबत पहिले आहे। तर आपल्यासोबत होते बच्चू कडू यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी केलेलं आंदोलन शेतकऱ्यांच्या पिकाला भाव भेटावा। खरं तर ते सत्तेमध्ये असताना देखील त्यांनी सांगितलं की मी सत्तेमध्ये नाही तर मी शेतकऱ्यांसोबत आहे। बघूया आता एक्झॅक्टली ते शेतकऱ्यासाठी काय करतात आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नावरती कितपत लढतात। त्याचबरोबर येत्या 10 तारखेला ते जुगाराचा एक आंदोलन देखील करणार आहेत, म्हणजे ऑफलाईन जुगार ते खेळून दाखवणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। कॅमेरामॅन देवाशिष कुमार सह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, विधानभवन, मुंबई।